हाय हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आपले व्हिडिओ बघताय ना तुम्ही? तर आणि बघा आणि व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी काय सांगते, आता पुढचा आपला जो व्हिडिओ आहे, मागच्या ज्या व्हिडिओच्या अनुषंगानेच पुढं व्हिडिओ चालू करते परत, की मुलींना मी चांगलं वळण लावले, चांगलं बोलायचं. त्यांना सगळं कळतंय आज, म्हणजे त्या काही लहान नाही आहेत की त्यांना मी सांगतेय म्हणून त्या तशा वागतायत किंवा तशा बोलणार आहेत. असं कसं लहान मुलांना सांगावं लागतं की तू इथं जाऊ नको, हे करू नको, असं वागू नको. तर तसं नाही आहे. आत्ता त्या मुलींना कमी 12, 13, 15 वर्षाच्या मुली झाल्या, एक 15 वर्षाची, एक 12 वर्षाची. त्यांना कळतंय कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं नाही बोलायचं, किंवा आपल्याबरोबर कोण कसं वागतंय आणि आपण त्या माणसाला कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे द्यायला. आणि त्या माणसाला ओळखूनच की त्याला उत्तर देणं गरजेचं आहे की नाही गरजेचं तेही त्यांना समजतंय. असं नाही आहे की मी त्यांना सांगते मग त्या तसं बोलता येते किंवा काय, असं काहीच नाही आहे. तर तुम्ही त्यांना आज मी व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यांना पण तुम्ही त्यांना सांगते मी, त्यांना ते पण तुम्हाला अनुभव सांगतील की मी त्यांच्यासाठी काय केले, काय नाही केलं, किंवा कसं राहते मी आज. एक एक रुपयासाठी आम्हाला तरसावा लागतोय. एक एक रुपया आम्हाला कमवून कसा तो कमवण्यापासून तो घालवण्यापर्यंत तो कसा घालवायचा याचा पण विचार करावा लागतोय आज आम्हाला. आज मुलींना आज काय म्हणू लागत नाही, किंवा काय कसं राहायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांना मी शिकवलेल्या आहे. तर तुम्ही आज त्या सांगतील तुम्हाला की मी कशी दिवस काढते किंवा काय कसं आहे. तर आता हे जे मी व्हिडिओ बनवते त्यानुसार काही लोकांना वाटते की एक सहानुभूतीसाठी मी व्हिडिओ बनवते, किंवा काही लोक कमेंट करतात की तू एवढी मजे हजेत राहते आणि तू नवऱ्याची बदनामी करते. तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मी जिथं राहते ना तिथलं तुम्हाला ॲड्रेससुद्धा देते, वाटलं तर तुम्ही तिथे या आणि जी माझी रिअल कंडिशन आहे ती तुम्ही बघू शकता. मी कोणत्याही प्रकारचं खोटं नाटक काहीही पसरवत नाही आहे. मला कोणाचीही बदनामी करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे, कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही आहे. पण एक गोष्ट, आपल्या एक मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात म्हणून मी तुम्हाला सांगते. असं काहीच नाही आहे. वाटलंच तुम्ही वाघोलीत या, मला कॉन्टॅक्ट करायचा कॉन्टॅक्ट करा मला. मी तुम्ही या माझ्यापाशी, बघा आणि काय चाललंय माझं काय नाही. तुम्हाला वाटत असं मी खोटं बोलते किंवा काय, लोकांच्या कमेंट यायला लागल्यात मला की तू एक सहानुभूतीसाठी करायला लागले, खोटं बोलतेय, तुझं एवढं चाललंय, असं चाललंय, तसं चाललंय. काही चाललेलं नाही आहे. जे आहे ते रिअल कंडिशन, मी आज रिअल फॅक्ट तुम्हाला सगळी सांगतेय. तर तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावर वाईट कमेंट करण्यापेक्षा काहीतरी सोल्युशन असेल, काहीतरी मार्ग असेल तर तो मला तुम्ही सांगा. आणि उगाच लोकांना काय ते हे करायचा माझा कोणताही हेतू नाही आहे, असं काहीच नाही आहे. तर तुम्ही ते फक्त नीट एक मनापासून मी जे भोगले आत्तापर्यंत, एका स्त्रीची फक्त एकच अपेक्षा असते, लग्न झाल्यानंतर नवऱ्याने तिला चांगला जीव लावणे, चांगलं सांभाळणे, तिचं आयुष्य पूर्ण पुढचं चांगलं गेलं पाहिजे. त्यासाठीच एक मुलगी लग्न करत असतील, तिचे आईवडील बी त्यासाठीच तिचं लग्न करून देत असतात. पण असं कोणालाच वाटत नाही की आपल्या आईवडिलांची किंवा नवऱ्याची बदनामी करावी आणि त्या बदनामीमधून मला काहीतरी मोठा पुरस्कार भेटावा, असं काहीच नाही आहे. तुम्ही ते रिअल फॅक्ट आहे, तुम्ही ती बघा. वाटल्यास तर तुम्ही या माझ्याकडं, बघा मी आज कोणत्या परिस्थितीत राहते किंवा काय करते हे तुम्हाला समजेल. तर आता तुम्ही मुलींनाच मी विचारते, तुम्ही त्या सांगतीलच तुम्हाला की मी कोणत्या पद्धतीत, कोणत्या कंडिशनमध्ये त्यांना मी जगवलंय किंवा आज जगवतीये, कशी दिवस काढते हे त्यांनाच तुम्ही विचारा. म्हणजे विचारते मी त्यांना, ते तुम्हाला सांगतीलच काय कसं काय ते सांग. तर मी कसे दिवस काढलेत किंवा काय हे त्या सगळ्या दिवसांच्या साक्षीदार आहेत ह्या दोघी जणी. त्यांनी माझ्याबरोबर मला खूप साथ दिलेली आहे. की मला लहान मुलांचं कसं असतं की मला ह्या गोष्टी, मुलांचं की एखादी गोष्ट बघितली ती मला पाहिजेच आहे, त्या माझ्या मुलींनी जबाबदारीची किंवा त्यांना त्या परिस्थितीची जाणीव होती, त्यांनी माझ्याजवळ कधीच हट्ट केला नाही. पण माझ्या हट्टासाठी मी त्यांचे बड्डे, जशी माझी कंडिशन असेल त्या कंडिशननुसार मी त्यांचे बड्डे, त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी जपल्यात. ते तुम्ही त्यांना म्हणजे त्या पण सांगतील तुम्हाला की मी त्यांना कसं हे केलंय, संगोपन केलंय त्यांचं किंवा काय कसं. मी 4थीत होते ना तेव्हापासून आम्हाला मम्मी सांभाळती. म्हणजे आता 6 वर्ष झाले, 6 वर्ष झाले. आता मी 10वी झाली, म्हणजे 6 वर्ष झाले. आणि मला तरी अजून ही नाही का जाणीव नाही करून दिली की तो नाही, ते नाहीत, मग
म्हणजे नाही का तिने एक साईड कमी कमी पडते असं नाही दाखवलं की तुम्हाला बाप नाहीये म्हणून मी हे नाही करू शकत नाही. मी म्हटलं ना मला हे पाहिजे, ती आत्ता नाही पण 2-3 दिवसांनी ती आणून देत होती. मला एवढं सांगायचंय की तुम्ही जे कमेंट करताय ते करूच नका जाऊ. जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही हा ब्लॉग बघत नका जाऊ. जे सांगते ती ते खरं सांगते, खोटं नाहीये का. आतापर्यंत ती बोललीच असं की तुम्हाला देते मी माझा पत्ता, तिथं येऊन तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू पण शकता, पत्ता टाकतो आम्ही खाली, तुम्ही या बघा काय परिस्थिती आहे आमची. माझी आई एक स्त्री आहे असं कधी वाटलंच नाही. ती पुरुषासारखं काम करत होती. म्हणजे तिने झोमॅटोचं काम केलं आमच्यासाठी. आम्ही 2 वर्ष तिने झोमॅटोचं काम केलं. आम्हाला आजीपाशी ठेवायची. तिला सोडवायला आणायला जमत नव्हतं म्हणून तिने आम्ही दोघींना शाळेत जाण्यासाठी रिक्षा लावली. कंडिशन नव्हती तेव्हा एवढी, पण तरी पण त्यांना शाळेत सोडवायला न्यायला आणायला कोणी नव्हतं. मी नव्हते, कारण मला तर सकाळी 9 वाजता जायला लागायचं. मी संध्याकाळी 10 कधी 11 पण वाजायचे. आम्ही उठायच्या आधी मम्मी जायची ना, आम्ही झोपल्यावर मम्मी यायची. किती दिवस असंच होतं की 2 वर्ष त्यांचे मी जेमतेम बर्थडे साजरे केले असतील. त्यांचे बर्थडे पण व्यवस्थित नाही मला साजरे करता आले त्यावेळेस, कारण कंडिशनच नव्हती माझी तशी की बाबा आता त्यांचे जर बर्थडे साजरे करत बसले, त्यांना जास्त पैसे समजा त्यावेळेस खर्च केले तर पुढचं परत त्यांचं शिक्षणाचा खर्च, एक दिवस जरी सुट्टी घेतली तर 1,000-1,500 रुपयाचं नुकसान व्हायचं माझं. त्याच्यामुळं मग मला ते पण नाही करता, म्हणजे मी त्यावेळेस त्यांना म्हणजे मुलींना, लहान मुलांना ज्या वेळेस त्यांचे लाड पुरवण्याचे दिवस असतात ना, त्यावेळेस त्या मुलींनी मला कधीच त्रास दिला नाही, की मला अशा म्हटल्या नाही की माझी नाही मम्मी आम्हाला हे पाहिजेच आहे, ते पाहिजेच आहे. लहान मुलं किती हट्टी, आजकालची मुलं किती हट्टी आहेत, पण त्या माझ्या मुलीने मला कधीच कोणत्या प्रकारचा त्रास दिला नाही. मी जसं म्हणन तसं, मी जर एक ड्रेस आणला माझ्या पसंतीने जरी आणला ना, तरी पण तो त्यांना आवडायचा आणि अजूनही आवडतो. असं नाही आहे काही. त्या कधीच मला म्हणत नाही की मम्मी तू आमच्यासाठी कमी पडली आहे किंवा कमी पडतीये. आता सध्या तरी त्या एवढ्या, म्हणजे आता 2-3 वर्ष काय त्या आता एवढ्या मोठ्या म्हणजे झाल्या आहेत. तर मी आता दुकान टाकलेलं आहे, माझं शॉप आहे छोटंसं टेलरिंगचं. त्या टेलरिंगच्या शॉपवर मला सीझनला खूप काम असतं. त्या सीझनच्या टायमाला त्या दिवसभर मी सकाळी जर 9 वाजता दुकानावर गेले ना, दिवाळीमध्ये आता ही आत्ताचीच एक 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट, मकर संक्रांतीच्या वेळेस पण आणि दिवाळीच्या वेळेस पण. दिवाळीच्या वेळेस तर मी सकाळी 9ला जात होते, संध्याकाळी डायरेक्ट 11-12ला येत होते. पण त्यावेळेस पूर्ण घर माझ्या ह्या 2 मुली फक्त सांभाळत होत्या. मला ह्या 2 मुलींचा खूप त्यावेळेस सपोर्ट भेटला. मला फार जेवायला या म्हणायच्या किंवा तिथं डबा घेऊन यायच्या जेवायला की मम्मी तू जेवण कर, आम्ही 5-10 मिनटं तू थांब, मग नंतर जेवण केल्यानंतर निवांत मग 5-10 मिनटं आराम करून मग तू काम कर. पण मी म्हणायचे नाही, हे काम केलं म्हणजे आपल्याला पैसे भेटतील किंवा आपलं पुढचं काहीतरी दिवाळीचं सगळं काम होईल, आपल्याला किराणा आणायचा आहे, कपडे वगैरे हे बाकीचं सगळं सामान घेता येईल आपल्याला. त्यावेळेस त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक पुरुष आणि बायकोला कसं सपोर्ट केला पाहिजे तसं मला हे 2 माझे एक पिलर आहेत माझे, हे 2 मोठे स्तंभ आहेत की मी ह्यांच्या आधारेवर कुठेही उडी मारू शकते आणि कुठेही काम करू शकते, की मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन राहत नाही, काहीच नाही. मी बिंदास काम दुकानात दिवसभर म्हटलं तरी दुकानात जाऊ शकते, की मला असं टेन्शन नाही राहत की बाबा आता घरी गेल्यावर पुरी काय काम करतील का नाही करतील का काय, असं काहीच नाही. उलट थोडं जरी दुखायला लागलं ना तरी पण त्या मला म्हणत नाही की मम्मी तू हे काम कर किंवा करू नको, तू उलट निवांत बस, आम्ही सगळं काम करतो, तू काय टेन्शन घेऊ नको. आम्हाला जिथं 2 ड्रेस घ्यायचे तिथं मम्मी आम्हाला एकच ड्रेस घेतो. म्हणजे हट्ट असा कधी त्या कोणत्या गोष्टीचा माझ्याकडे करत नाही अजूनपर्यंत तरी नाही केलेलं त्यांनी हट्ट. आता तर काही समजते म्हटल्यावर काही विषयच नाहीये. पहिल्या लहान होत्या त्या जरी थोडंसं त्यांना त्रास व्हायचा मला समजून सांगायला की बाबा थांब आज नाही उद्या. आता लहान मुलांचं कसं असतं की पाहिजे म्हणजे पाहिजेच ती गोष्ट, पण तसं त्यांनी त्यावेळेस मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आहे त्यावेळेस आणि खूप मदत पण केली मला त्यांनी. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना मी म्हणजे मनापासून थँक्यू म्हणल की आजपर्यंत त्यांनी मला साथ दिली आहे, तशीच मला पुढच्या बी ह्याच्यासाठी साथ द्यायला देतीलच त्याचा विषय नाही काही. आता हे तर काय 10वी झाली आहे, बघू आता पुढचं काय नियोजन, म्हणजे तिला काय शिकायचंय किंवा काय त्याच्यानुसार त्या आधारे आता हे 2 महिने आहेत मला, ते 2 महिने तेवढं काम करून मला तिच्या फीचं कंडिशन सगळी फी वगैरे आता तिचं जसे मार्क पडतील त्यानुसार पुढच्या कॉलेजला कुठे ॲडमिशन घ्यायचं, काय करायचं काय नाही हे सगळं आता पुढं मॅनेज करावं लागेल मला 2 महिने. त्याच्यात 2 महिने त्या मला साथ देतीलच.
त्याच्याबद्दल काही वादच नाही. द्याल ना. एवढं सगळं झालं पण कधीच तिने आमचे 2 वर्ष त्या कधीच आमच्या दोघींचा बर्थडे केला नाही असं झालं नाही. तिने छोटा का होईना आमच्यासाठी Birthday केला. आम्ही आनंदित व्हावं म्हणून तिने काही ना काहीतरी केलं आमच्यासाठी. नाहीतर दुसरी कोणती तरी बाई असली असते तर म्हणली असते की बाबा पैसे नाही माझ्याकडं, मी नाही करणार, आपण आता या वर्षी आणि नाही तर पुढच्या वर्षी मेन करू. म्हणजे आता त्यांनी सोडून दिलं, मग त्यांच्या पोरी आहेत, मग त्या जाऊन त्यांच्याकडे. तिने असं पण नाही केलं. तिने आमच्या दोघींना तिच्यापाशी ठेवलं आणि अजून पण सांभाळते आणि तेव्हा पण सांभाळलं होतं. बाकीच्यांना दिसता आम्ही किती काही ती मजा करतो, किती काय करतो, पण आम्हा तिघींना माहिती आम्ही तिघी जण किती काय काय सहन करतोय, काय नाही करत ते. आणि ज्यांना सगळ्यांना दिसते आम्ही चांगलं राहतोय तर दिसू द्या. आम्हाला माहिती आम्ही किती काय काय करतोय ते. आणि राहिला प्रश्न त्यांचा, तर त्यांना जर यायचं असतं तर त्या एवढ्या 6-7 वर्षात कधीच आमच्यापाशी आल्या असत्या. तिने सांगितलं का नाही ब्लॉग मध्ये माहित नाही, पण वर्षातून एकदाच आहे ना ते तिच्या किंवा माझ्या बर्थडेला त्यांच्या समोरून गेले तरी पण त्यांना कळलं कळलं. नाही. हा, मी त्यांनी तुम्हाला मागच्या सांगितलं. मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितले की हिचाच बर्थडे होता 28 फेब्रुवारीला. तर त्यावेळेस तो आला होता इथं. त्याच्या समोरून ती आली आणि तिच्या माझ्या शेजारच्या मैत्रिणीला हा, त्यांनी विचारलं. विचारलं की तू ह्या मुलीला ओळखती का, ही मुलगी कुठे आहे म्हणून. हा. तर ती त्यांच्या शेजारी त्यांच्या समोर थांबले होते मी, तरी पण त्यांना कळलं नाही. मग तो काय ते बाप आहेत, काय म्हणायचं त्यांना, कोणत्या तोंडाने बाप म्हणायचं त्यांना. आता ह्या गोष्टी मी काय त्यांना सांगत नाहीये किंवा काहीच नाही. आता त्याचा जर कॉल जरी आम्हाला आला कळतं ना, आणि ते हा, कळतं. त्याचा कॉल जरी आला ना, जर मी तर मुळात म्हणजे 50%, 70-80% मी कॉल उचलतच नाही. जर बाय चान्स जरी मी उचलला, त्याने मला बडबड केली, तर मुली बोलतात त्याच्या बरोबर. काय बोलायचं असतं आणि काय उत्तर द्यायचंय त्याला ना, ते ह्याच बोलतात की एक वेळेस तर ही स्वतः म्हटली, तुम्हाला जर आम्हाला पोचता येत नाही तर तुम्ही आम्हाला जन्म कशाला द्यायचा. हा, तुम्ही आज आम्हाला आमचं आज हसणं, बोलणं, चालणं तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कधी कोणत्या वयात चालायला लागलो, कोणत्या वयात बोलायला लागलो, आम्हाला काय कंडिशन आहे, आम्हाला काय वाटतं, बाप म्हणून आम्हाला काय अपेक्षा असतील, किंवा शेवटी मुलगी ही फक्त बापालाच अटॅच असते, जास्त करून आईला नसती. पण ह्या मुली दोन्ही पण मलाच अटॅच आहेत जास्त करून, कारण त्यांनी कधी त्यांना बापासारखं कधी हेच केलं नाहीये. आमच्यासाठी हीच आमचा बाप आहे, हीच आमची आई. दोन्ही पण हीच. हिने कधी कमी भासूच दिली नाही त्यांची की बाबा ते नाही, मग आपण कसं करायचं, कसं काय राहायचं, हीच सगळं मॅनेज करत होती. हीच आम्हाला सांगत होती की बाबा तो नसला तरी पण मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला आणि नाही तिने कधी असं सोडणार. नाही म्हंटल की मग मी सांभाळते, मग तुम्हाला त्याच्यासोबत नाही बोलायचं. ती उलट म्हणत होती तुम्ही बोला, त्यांच्यासोबत बोला, पण इच्छा शेवटी- पण पाहिजे ना की शेवटी बोलायला. कसं म्हणजे मी त्यांच्या मनात विष नाही घातलेलं की तुमचा बाप असा आहे, तुमचा बाप तसा आहे, त्यांनी मला एवढा त्रास दिलाय, मग तुम्ही त्याच्याशी बोलू नका किंवा काय. जशी जशी परिस्थिती म्हणण्यापेक्षा जसं जसं त्यांचं वय वाढलंय किंवा जसं त्यांना समजदारी आली, तेव्हापासून त्यांना कळायला लागले की आपली आई चुकीची आहे की बाप चुकीचा आहे. त्यानुसार त्या तशा वागतात आणि त्या तशा त्याला बोलतात. ते बोलतात काही चुकीचं बोलत नाहीये. एखाद्या बापाला आपल्या लेकीविषयी किती प्रेम माया असती, पण 6 वर्षात तो बाप साधा भेटायला पण येत तेच नाही. ना, ते एक आणि वर्षातून आलं तर एकदा अशा येतात. अवस्थेत येतात की त्यांना दिसत पण नाही की कोण काय करते, कोण काय करते ते. हा, आणि मुळात म्हणजे तो मला काय म्हणायचंय, मी त्याला कधीच म्हणजे तुम्ही त्या मुलींना पण सांगतील त्या पण तसं काही नाही, काही खोटं वगैरे काही सांगत नाही. मी आजपर्यंत त्याला कधीच म्हटलं नाही की तू मुलींना भेटायला येऊ नको किंवा त्यांच्याशी बोलू नको. मी उलट त्याला म्हणजे त्याच्या मनाने तो आला तर मी त्यांना म्हणतच असे, मी नाही बोलत पण तुम्ही त्याच्याशी बोला, काय म्हणतोय काय नाही. तुम्ही शेवटी तो तुमचा बाप आहे, जन्म दिलाय त्यांनी तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. पण मला काय म्हणायचं, आपण जर वर्ष 6 महिन्यात आपल्यापाशी आपलं बाळ राहत नाहीये किंवा बायको राहत नाही, आपण वर्ष 6 महिन्यातून बाळाला बायकोला भेटायला जातो, कसं जायला पाहिजे त्यांनी किंवा कसं यायला पाहिजे एखाद्या पुरुषाने बापाला? वर्षातून एकदाच आहे ना, तिच्या बर्थडेला किंवा माझ्या बर्थडेला आलं ना तर एक ड्रेस घेणार दोघींना, आणि मग वर्षातून परत त्याच दिवशी येणार. म्हणजे आणि नाही का, आल्यावर एक सुद्धा आहे ना, वर्षभर एका आम्ही वर्षी तोच आम्ही dress तोच घालायचा. dress घालून तर फिरायचं तसं सगळीकडं. नसतं म्हणून त्यांना. आणि मुळात म्हणजे आला ना तो मुळात म्हणजे 50% तो कोणत्याच कंडिशन मध्ये राहत नाही, असा म्हणजे पिलेला असतो तो, त्यालाच कळत नाही. त्याला उलट सांगावं म्हणजे त्याला मुळात म्हणजे ना अजून हे पण नाही कळते
की मोठी मुलगी कोणती आणि बारकी मुलगी कोणती, छोटी मुलगी त्यांना कोणती. फक्त हे एवढंच पण माहिती माहित आहे. नाही आम्ही कितवीत येते आज. हा. त्यांना फक्त एवढंच माहिती आम्ही दोघे आहे, ही 10वी ते तिचं नाही माहिती, माझंच माहिती फक्त हा ही एकच 10वी दहावी ते माहितीये, पण त्यांना हे पण कळत नाहीये की मोठी कोणती आहे बारकी कोणती. कधी कधी ते स्वतः जन्म दिलाय मुलींना, पण तो सुद्धा कन्फ्युज आहे की मोठी मुलगी कोणती आणि बारकी मुलगी कोणती म्हणून. अशा बापाला म्हणजे का त्याचं नाव तरी का लावायचं हा. पण आता काय म्हणतात ना, एक मजबुरी म्हणून मला त्याचं नाव लावायची वेळ आहे. कारण उद्या आज एक मोजून एक 5-6 वर्ष राहिले त्यांच्याजवळ, उद्या त्यांचं लग्न झालं तर त्यांना नाव बदलण्याची वेळच येणार आहे, म्हणजे बदलावंच लागेल. म्हणून मी ते नाव चेंज केलं. नाही तर मी जर अजून त्या लहान जर असत्या ना आता या कंडिशनला, तर मी त्यांचं 100% मी त्यांचं नाव चेंज करणार होते. पण आता एक म्हटलं चला, मला म्हणजे सांगितलं एक जणांनी 2-3 जणांनी पण सांगितलं की नको चेंज करू, राहू दे आता 1-2-3 वर्षानंतर तर त्यांचं लग्न तुला करावंच लागेल, त्यावेळेस मग तुला परत त्यांचं नाव चेंज करा, हे करा ते करण्यापेक्षा आता जे आहे ते आता राहू दे आणि जसं आहे तसं चालू दे म्हणून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चांगल्या कमेंट करा. मी ही गोष्ट जी आहे ती मी स्वतः भोगलेलं आहे, ते मी ज्यांना वाटतं ना हे सगळं खोटे, त्यांना अजून पण सांगते, व्लॉग बघणं बंद करा. आणि एवढंच वाटतंय तर आम्ही ऍड्रेस देतो, तिथं येऊन तुम्ही बघा. बघा आम्ही कोणत्या कंडिशन मध्ये आज आहे किंवा काय आहे, रिअल आहे खोटं आहे खरं आहे हे तुम्हाला आल्यावरच समजेल, तसं नाही समजणार. नाही सगळ्यांना किंवा- वाटतंय कारण की आम्ही सबस्क्रायबर साठी हा काही लोकांना असं वाटायला लागले आता की थोड्याशा व्ह्यूज साठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी समजणे वालों को तू इशारा हे काफी. चालू केलेस की तुझी स्टोरी अशी सांगते तशी सांगते, खरं आहे का खोटं आहे का काय आहे ते आता. आणि मी कोणत्या कंडिशन मध्ये राहते ना आता हे पण तुम्हाला मी त्याचा पण ब्लॉग पुढे देणार आहे. पण आता जे हे चालू आहे ते सध्या पूर्ण झाल्यानंतर ते नंतर तुम्हाला मी सांगणार आहे. पण आता जे आहे ते खरं सांगते मी, खोटं याच्यामध्ये एकही शब्द खोटा नाहीये. आणि मुळात म्हणजे मी स्वतः खोटं बोलू शकते समजा तुम्हाला वाटत असेल, पण मी 2-2 मुलींना जवळ घेऊन व्हिडिओ बनवून त्यांना बळजबरी करून खोटं बोलायला लावत नाही. ते हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता किंवा त्याही तुम्हाला सांगतील की मी खोटं बोलते, खोटं बोलायला सांगितलंय का मी त्यांना किंवा लावते की तुम्ही खोटं बोला, खोटं सांगा म्हणजे आपल्याला सबस्क्रायबर वाढतील, पैसे येतील, हे होईल ते. असं काहीही नाहीये, हे सगळं रिअल आहे, रिअल घडलेलं आहे, आता घडतंय आणि माझ्यासोबत असं तेच मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाच्या आयडीला फॉलो करायला विसरू नका. बाय.